नॅशनल पार्कमधील आदिवासी महिला आता आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत। राज्य सरकारकडून दाखल झालेल्या इलेक्ट्रॉनिक बग्गीच्या स्टेअरिंग महिलांच्या हातात आलेल्या आहेत आणि पर्यटकांचाही या बग्गी सफारीला चांगला प्रतिसाद मिळतोय। या बग्गी पर्यटकांना घेऊन नॅशनल पार्कमधील पर्यटन स्थळांची सफारी करतात। इलेक्ट्रॉनिक बग्गी चालवण्यासाठी नॅशनल पार्कमधील 7 महिलांना एका महिन्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आणि या महिलांच्या हाताला काम मिळाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला। आम्ही आहे ना जास्तीत जास्त पर्यटकांना राष्ट्रीय उद्यानामध्ये येण्याची संधी सांगतो की तुम्ही येताना बाईक वगैरे कार्स वगैरे आणत जाऊ नका, कचरा आणू नका। या बग्गीमध्ये तुम्ही प्रवास करा, निसर्गाच्याबद्दल तुम्ही फिरा। त्यांच्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढतो, ते प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे। बग्गीचं एक जणांचे 50 रुपये आहेत, मोठ्यांचे आणि लहान मुलांचे 25 आहे। म्हणजे जाण्या येण्याचे जर रिटर्न तिकीट घ्यायला गेलं तर येण्या जाण्याचे एका प्रवासीचे आहे 100 रुपये पडतात आणि जर सिंगल घेतलं तर 50। म्हणजे ते गेटकडनं जी गाडी आपण घेतली तिकीट काढून, त्या गेटपासूनची गाडी इथे येऊन रोपवाटिका, NIC, परत सफारी आणि सुगंधी गार्डन आणि जे म्युझियम आहे टॅक्सी टर्मी ते आणि कॅट ओरिएंटेशन सेंटर, आम्ही हे सर्व दाखवून त्यांना पुन्हा आमचं लास्ट जे ड्रॉप असतं लायन टायगर सफारी, तिथून पर्यटक परत बसची तिकीट काढून लायन टायगर बघायला जातात।